नमस्कार, VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। अमरावती शहरात महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128वी जयंतीनिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। विविध कार्यक्रमामुळे आंबेडकरी जनतेमध्ये उत्साह दिसून येत होता। इरविन चौकात एकता रॅली आयोजन समितीतर्फे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समारंभ 2019 मोठ्या उत्सवात पार पडला। माननीय सचिन हिंगसे हिने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्योजक रत्न पुरस्कार, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी रत्न पुरस्कार ॲडव्होकेट हरीश निंबाळकर इतरांना उजेड देत देत जगत राहणं शिकवतात ते आमचे ज्ञानेश्वरजी मुळे आपणाला आमचा सप्रेम जय भीम। त्यांच्याविषयी वाचन करताना मी असं म्हणेन, त्यांचा गौरव करताना असं म्हणेन, आपला जन्म कुठे व्हावा हे आपल्या हातात नसतं, आपला जन्म कुठे व्हावा हे आपल्या हातात नसतं, परंतु मिळालेल्या जन्माचं स्वकर्तृत्वाने सार्थक करणं हे मात्र आपल्या हातात निश्चित असतं। अर्थातच माणूस जन्माने नाही कर्माने मोठा होतो। आजही आपले कर्तव्य शिकवतात। या प्रसंगी शहरातील ठिकठिकाणाच्या परिसरातून भव्य शोभायात्रा काढून इरविन चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ समारोप करून शोभायात्रेचे रूपांतर सभेत करण्यात आले। नक्षलवादी धर्मविरोधी देशद्रोही देशाचा दिला पाय वाटते तुला मजा लय खतरनाक बाबू, लय खतरनाक, लय खतरनाक बाबू, लय खतरनाक। मग हरतून घे, मग तडके, मग पंखे, मग होते फसवे धंदे, मग हलती गलती केसमध्ये मोठे फालतू नसते, राहिलं शिक्षण पाणी मग कोर्टात नसते। तर लोकशाही नाही गेले हुकुमशाही म्हणते, लोकशाही लोकशाही सफेद खादी वाले बोलेंगे उम्र मेरी कच्ची, लगेगा उनको चरखा टूटी बात मेरी सच्ची, रहने वाला नाम उसका अमरावती भर्ती करेगा मुझसे दुआओं का मेरी कस्ती, निभा रही है कौन सा किरदार, तलवार दिखा के बना रही कौन सा त्योहार, मर रहा जवान की राजू से लाचार, बोलूंगा आज क्यों की करेगा दिमाग करता, विकास के चुनाव बजा दिए पाला, गरीबी तो दूर नहीं जाती बेचता उठारा, सवाल जो करेगा कहते हमको सिखाना, बोले बच्चे में बेटा हमें चुन के दो दोबारा, नहीं तू चार वाला ये कौन सा है संग, तो देश के शांतता का कर रही है भंग, फर्क न पड़ता इनकी उल्टी मौज में पतंग, मकर के आदत घूम रहे जैसे देश के दबंग, शब्द प्रति शब्द तेरी बात है खरी, या तो धर्म देकर यहाँ पर मिलती नौकरी, आदत घूम नहीं सकती यहाँ पापा की परी, समझ में नहीं आ रही पाप पुण्य की नगरी, लोकशाही या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले। 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा। आज बाबासाहेब आंबेडकरांचा हा जन्मदिवस सर्व जगभर मोठा उत्साह साजरा होतो आहे। बाबासाहेब ही अशी ऊर्जा शक्ती आहे, हे असं प्रेरणास्त्रोत आहे की ज्यांनी सर्वसामान्य माणसाला जगण्याचं बळ दिलं, सर्वसामान्य माणसाला जगण्याची शक्ती दिली, आणि म्हणूनच बाबासाहेबांच्या जयंतीदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी हजारोचा जनसमुदाय, लाखोचा जनसमुदाय दरवर्षी सर्वीकडे अभिवादन करण्यासाठी येत असतो। बाबासाहेबांचं काम हे कोणा एका जातीपुरतं, कोणत्या वर्गापुरतं मर्यादित नाही, तर बाबासाहेबांचं काम हे तमाम मानवजातीसाठी आहे। त्यांनी स्त्रियांसाठी हिंदू कोड बिल, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलने आणि ओबीसींच्यासाठी आयोग नेमावा
या दृष्टीने सुद्धा प्रयत्न केलेले आहेत. राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात बाबासाहेबांचं मोठं योगदान आहे आणि म्हणून बाबासाहेब एक राष्ट्रपुरुष आहे. या राष्ट्रपुरुषाला माझे विनम्र अभिवादन. डॉक्टर आंबेडकर चौकात मोठ्या प्रमाणात निळा पताका व झेंडे लावण्यात आले होते. तसेच पुस्तकांची दुकाने, फोटो, खेळणी इत्यादींची दुकाने सजवली होती. तसेच थंड पेय व फराळाचे वाटप करण्यात आले. तसेच प्रबुद्धनगर येथे मध्यरात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती येथील रमाबाई आंबेडकर सभागृहात मोठ्या उत्सवात संपन्न झाली. सर्व भारतीय नागरिकांना, सर्व बौद्ध बांधवांना, सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच चौरेनगरात भीमक्रांती नवयुग मंडळातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त चौरेनगरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. चौरेनगरातून ही शोभायात्रा शंकरनगर, कवरनगर, डेपो मार्गे एरविन चौकात डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करून समारोप करण्यात आला. तसेच पंचशील कल्याण मित्र बहुउद्देशीय संस्था बडनेरा यांच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. ढोल ताशे व डीजेच्या निनादात व आतिषबाजी करीत ही रॅली पंचशील नगर, नेताजी चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, पोलीस स्टेशन रोडवरून जयस्तंभ चौकात शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. सर्व बडनेरा शहरातील व अमरावती शहरातील सर्व नागरिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि भारतीय बौद्ध शाखेच्या वतीने तसेच लंबिनी मुद्दागार समितीच्या वतीने आणि बडनेरा शहरातील सर्व मंडळाच्या वतीने मी सर्व बडनेरा शहरवासियांना तसेच काँग्रेस नगर, हमालपुरा, फ्रेजरपुरा आदी ठिकाणी भीम जयंती महोत्सव उत्सवात संपन्न झाला. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व अमरावतीवासी तसेच भारतवासियांना मी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे. तसेच पंचशील कल्याण मित्र पंचशील बुद्धविहाराच्या वतीने सुद्धा मी परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व बांधवांना हार्दिक शुभेच्छा देत आहे. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. संपूर्ण शहरातून भीमसागर एरविन चौकात उसळला होता. हमारी जो रैप की लिस्ट है वो आपको देखने मिलेगी और उसको देखिए, आपको अगर पसंद आए तो उसको जरा शेयर कीजिए. सीधा चैनल पे जाने का, लाइक करने का, शेयर करने का, दबा के सब्सक्राइब करने का. I
सप्रेम जय भीम। दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128व्या जयंतीनिमित्त सार्वजनिक कपिल बुद्ध विहार इथून आज ही रॅली पूर्ण बडनेरा शहरामध्ये निघणार आहे आणि या रॅलीमध्ये लहान थोर मोठे आबाल वृद्ध सगळेच बालिका बालक सगळेच उपस्थित राहणार आहेत आणि वाजत गाजत बाबासाहेबांची ही मिरवणूक त्यांना आदरांजली म्हणून आम्ही दरवर्षी सार्वजनिकरित्या भारतीय बौद्ध महासभेच्या आणि सार्वजनिक कपिल मंडळाच्या संयुक्ताने ते निघत असते। तेव्हा आपल्या आजच्या या प्रसंगी मी एवढंच सांगू इच्छितो की आज आपण जो इथे सर्वांना येऊन बाबासाहेबांना आदरांजली वाहिली त्याबद्दल आपण सर्वांनी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि बाबासाहेबांच्या या 128व्या जयंतीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। इथेच थांबतो। सार्वजनिक कपिल बुद्ध विहारातर्फे आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। धन्यवाद। जय भीम जय भारत। ब्युरो रिपोर्ट VCN न्यूज अमरावती। अकोट तालुक्यातील अनेक गावात मोठ्या प्रमाणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। तरोडा येथे डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याकरिता उन्हाची तम्मा न बाळगता सकाळपासून तर दुपारी 12 वाजेपर्यंत लहान मुलांपासून तर आबाल वयोवृद्धांसह नागरिकांनी अभिवादन केले व त्यानंतर मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत अनुयायांना चौकात चौकात थंड शरबतचे वाटप आदी सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या। या मिरवणुकीमध्ये गावातील सर्व बौद्ध उपासक तथा उपासिका व सर्व तरुण वर्ग सहभागी झाले होते। शेवटी या मिरवणुकीचा समारोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आला। VCN न्यूज करिता अकोट येथून कुशल भगत यांचा वृत्तांत। मूर्तिजापूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 128वी जयंती अतिशय उत्सवात साजरी करण्यात आली। मूर्तिजापूर येथून जुनी वस्ती परिसरातील आंबेडनगर रेल्वे कॉलनी तरुण उत्साही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती व टेलिफोन कॉलनी नजीक परिसरातील बौद्ध बांधव व इतरही समाजांच्या नागरिकांनी ठिकठिकाणावरून भव्य शोभायात्रा काढली। या शोभायात्रेत भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, सम्राट अशोक यांच्या आकर्षण प्रतिमा तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवंत पुतळा देखावा या शोभायात्रेचे मुख्य आकर्षण ठरले होते। ढोल ताशे बँड व डीजेच्या गजरात ह्या शोभायात्रा शहरातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आल्या। तरुण व महिला मोठ्या संख्येने या शोभायात्रेत सहभागी होऊन त्यांनी बँड व डीजेच्या गाण्यावर बेभान नृत्य करून जयंतीनिमित्त आनंद व्यक्त केला। आकर्षक रोषणाई व रंगीबिरंगी आतिषबाजीने शहर दणाणून गेले होते। अमोल देशमुख मित्र परिवारातर्फे शरबतचे वितरण करण्यात आले होते। तिन्ही शोभायात्रा मूर्तिजापूर येथील आंबेडकर चौकात आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करून शोभायात्रेचे समारोप करण्यात आला। या प्रसंगी हजारो समाज बांधव उपस्थित होते। या प्रसंगी सौ वानखडे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। सहभाग आहे आणि मी सर्वांचेच आभार मानते। खरंच आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही घटना लिहून दिली त्याचं आज पाहतो की बाबासाहेबांनी सगळ्यांना संदेश दिलेला आहे। VCN न्यूज करता मूर्तिजापूर येथून आबा भटकर यांचा वृत्तांत।
अमरावती येथील कलोती नगरातील सराफा लेआउटमध्ये राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका वर्गातर्फे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128व्या जयंती दिनानिमित्त इरविन चौकात स्टॉल लावून मार्गदर्शन केले। महात्मा ज्योतिबा फुले अभ्यासिका वर्ग हे गेल्या 8 वर्षापासून MPSC, UPSC फॉरेन एज्युकेशन बाबत मार्गदर्शन व मोफत वाचनालयाची सोय करीत आहे। त्यामुळे होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना या अभ्यासिका वर्गाचा लाभ मिळत आहे। या अभ्यासिका वर्गाला IRS ऑफिसर प्रशांत रोकडे मार्गदर्शन करीत आहे। गरीब होतकरू विद्यार्थी आर्थिक परिस्थितीमुळे MPSC, UPSC व फॉरेन एज्युकेशन बाबत तर संगणक प्रशिक्षण घेऊ शकत नाही किंवा MPSC, UPSC ची महागडे पुस्तके विकत घेऊ शकत नाही, या अभ्यासिकेचा लाभ मिळत आहे। कलोती नगरातून राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका वर्गातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शोभायात्रा काढून इरविन चौकात समारोप करण्यात आला। VCN ब्युरो अमरावती। संवाद ज्योतिष्य एवं आध्यात्मिक अनुसंधान केंद्र। समृद्ध जन्म कुंडली के अनुसार करें अपने व्यक्तित्व का निर्माण, अपने बच्चों की परवरिश करें उनकी जन्म कुंडली एवं ज्योतिष परामर्श के अनुसार विस्तृत फलादेश के साथ जन्म कुंडली का नया स्वरूप, ग्रहों की शांति के विभिन्न उपाय। संवाद ज्योतिष्य एवं आध्यात्मिक अनुसंधान केंद्र, अंबादेवी मार्केट, अंबादेवी, अमरावती। पीपल्स पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सेवा निवृत्त IRS कस्टम ऑफिसर भीमराव दुर्योधन बोरकर हे अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या पीपल्स पार्टी ऑफ इंडियाच्या अधिकृत उमेदवार निलिमा भटकर यांच्या प्रचारार्थ अमरावती येथे आले होते। त्यांनी लालखेडी, नवसारी, आशियाड कॉलनी, हर्षराज कॉलनी येथे कॉर्नर सभा घेऊन बहुजन समाजाला संविधानाचे हक्क मिळावे व बहुजन समाजाला संविधानाने जे अधिकार दिले त्या अधिकारांचा फायदा घ्यावा व संविधानाला अभिप्रेत व बहुजन समाजाला नवी दिशा देणारा उमेदवार निवडून द्यावा असे आवाहन पीपल्स पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव बोरकर यांनी केले। ह्या देशामध्ये जवळजवळ 50% महिला आहेत। 50% महिला असून सुद्धा भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष फक्त 33% रिझर्वेशनची गोष्ट करत असतात महिलांच्या संबंधाने। जर ह्या देशामध्ये 50% महिला आहेत तर आमच्या पक्षाला असं वाटते की जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांना 50% रिझर्वेशन मिळायला पाहिजे। त्यानंतर तुम्ही वंचित बहुजन आघाडी आहे, मागच्या 34 वर्षापासून तर ते राजकारणामध्ये आहेत। हो, मागच्या 34 वर्षापासून ते जर हे करू शकले नाही तर तुम्ही मला हे सांगा की जे लोक 34 वर्षापासून करू शकले नाही त्यांच्यापासून पुन्हा अपेक्षा करायची का की नवीन पक्षाकडे बघायचं? हा मुद्दा आहे आणि म्हणून नवीन पक्षाची आवश्यकता आहे। निलिमा नितीन भटकर यांचं समाजामध्ये फार मोठं कार्य आहे। मागच्या 20 वर्षापासून जरी पार्टी नवी असली तरी मागच्या 20 वर्षापासून त्या समाज जीवनामध्ये निराळ्या पद्धतीनं समाजसेवा करत आहे। आणि मग एखादी व्यक्ती मागच्या 20 वर्षापासून जर समाजसेवा करीत आहे आणि भारताच्या संविधानाच्या चौकटीमध्ये काम करण्याची जी ग्वाही देत आहे ती इतरांनी मागच्या 70 वर्षात केलं नाही, तर म्हणून त्यांना ह्या अमरावती मतदारसंघातून निवडून दिलं तर मला असं वाटते की ते तुमचं काम मोठ्या हिरीनं करतील समाजाचं। ब्युरो रिपोर्ट VCN न्यूज अमरावती। वाह 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 वहिनी, जेवण ना खूपच छान झालं वहिनी, नाही का ग शीतल? हो, जेवण तर फार छान झालं आणि चिकन तर खूपच टेस्टी होतं। कुठून बोलवलं होतं ताई? हो का? हो काकू, अमृता चिकन मधून बोलवलं होतं। अमृता चिकन? अमृता चिकन? अगं, अमृता चिकन हे एक हायजेनिक असून यात शुद्धता, क्वालिटी आणि दर्जाही असतो। म्हणूनच आम्ही आमच्या घरी अमृता चिकनच बोलवतो। तुम्ही अमृता चिकन घरी बोलावता? म्हणजे ते आणायला जायची गरज नाही का हो? अरे मित्रा, चिकन आणण्याचा काळ गेला। म्हणजे आता फक्त एक फोन करा
आणि अमृता चिकन आपल्या दारी. अरे वा. अहो काका, अमृता चिकनवाल्यांची होम डिलिव्हरी आहे, म्हणजे आता घरपोच सेवा. अरे वा 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 वा. अहो मग आम्हालाही नंबर द्या ना त्यांचा. शिवाय आपल्याला आपल्या आवडीनुसारही चिकन मागवता येते. म्हणूनच आमच्या घरी फक्त अमृता चिकन. अरे वा. मग आजपासून आम्ही सुद्धा अमृता चिकनच बोलवू. रद्दी संकलित करून व त्या पैशातून गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने अरहम ग्रुपच्या वतीने महारद्दी संकलित करण्याचा उपक्रम दिनांक 31 मार्चपासून तर 5 मे पर्यंत राबवण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत अरहम ग्रुपचे सदस्य घरोघरी जाऊन वृत्तपत्रांची, वह्यांची व सर्व प्रकारच्या स्केप संकलित करीत आहेत. मात्र ग्रुपच्या सदस्यांकडून घरोघरी जाणे शक्य नसल्यामुळे अमरावती व बडनेरा शहरामध्ये ठिकठिकाणी 12 संकलन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. तरी शहरातील नागरिकांनी आपणाकडे असलेली रद्दी संकलन केंद्रावर जमा करावी असे आवाहन अरहम ग्रुपच्या तर्फे करण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट, विसेन न्यूज, अमरावती.